नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 28 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी आहे कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा तसेच अश्विन पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते, परंतु कोजागिरी पौर्णिमा जी असते तिला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची असते. त्यासोबतच काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे असतात. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते. अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो, म्हणजे कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो. म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. या रात्री लक्ष्मी पृथ्वी तलावर येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असं देखील मानलं जातं. चंद्र हा शीतल आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टींचे प्रतीक असल्यामुळे त्याची पूजा करणाऱ्यांना चंद्रासारखे शीतलता मिळते. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय हे करायचे असतात. म्हणूनच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये ही एक वस्तू महत्त्वाची आवर्जून आणायची आहे. यामुळे तुमच्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल, दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन त्याचप्रमाणे संकट अडचणी यासुद्धा दूर होऊन तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. त्यामुळे तुम्हाला या वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल तर आवर्जून आणायची आहे आणि जर असेल तर तुम्हाला त्यांच्यावरती सेवा करायची आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो, पण आपल्याकडे लक्ष्मीच येत नाही. लक्ष्मी ही आपल्याकडे टिकत नाही, म्हणजे कष्ट मेहनत करून आपल्याकडे पैसा येत नाही. आलेला पैसा हा आपल्याकडे स्थिर राहत नाही. माता लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. तर माता लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी हे उपाय जे आहेत ना ते करायचे असतात. तर पहा, तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट आणायची आहे ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो. पहा, जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्हाला आवर्जून आणायची आहे. आता यामध्ये तुम्ही मूर्ती आणताना किंवा फोटो तुम्ही आणताना बघा, 2 प्रकारचे फोटो किंवा मूर्ती तुम्ही आणू शकतात. एक तर जी माता लक्ष्मीची फोटो आणि मूर्ती आणणार आहे ती बसलेली असावी, उभी नसलेली कधीही नसावी. कारण माता लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे त्यात जर उभा फोटो आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये कधीच पैसा टिकत नाही. आलेला पैसा आज तुमच्याकडे 50,000 रुपये आले तर उद्या पुन्हा ते पाण्यासारखे बाहेर निघून जातात आणि आपल्याला कळतसुद्धा नाही का आपल्याकडे आलेला पैसा हा कसा बाहेर गेला. यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती जी आणायची आहे ती बसलेल्या अवस्थेमध्ये आणायची आहे. त्याचप्रमाणे तिच्या एका हातामधून जे पैसे असे पडत असतात, सिक्के जे असतात ते असे पडताना तुम्हाला असा फोटो आणायचा आहे. त्यानंतर दुसरा फोटो म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आहेत, ते असे झोपलेल्या अवस्थेमध्ये असते आणि माता लक्ष्मी त्या भगवान श्री विष्णूंचे पाय चिपत असते. असा जर तुम्हाला फोटो भेटला तर आवर्जून तुम्ही आणा. हा फोटोसुद्धा देवघरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करत असते. तर या 2 पैकी तुम्हाला जो शक्य होईल तो फोटो तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरी आणायचा आहे. यानंतर दुसरी वस्तू म्हणजे श्रीयंत्र. जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला ते सुद्धा या पौर्णिमेच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. तर तुम्हाला कुठेही तुम्ही पूजेच्या साहित्य जिथं मिळतं, जिथं तांब्याची भांडी वगैरे मिळतात तिथे तुम्हाला हे श्रीयंत्र जे आहेत ते भेटून जाईल. किंवा तुम्ही ऑनलाईन जरी फ्लिपकार्ट ॲमेझॉनला सर्च केलं तिथेसुद्धा तुम्हाला हे श्रीयंत्र जे आहेत ना ते भेटून जाईल. परंतु हे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आणल्यानंतर फक्त आपल्याला ठेवायचं नाही, तर त्याच्यावरती आपल्याला सेवासुद्धा करायच्या असतात. जसे की नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करायचं असतं, पौर्णिमेलासुद्धा कुंकुमार्चन करतात, दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही त्यावरती कुंकुमार्चन करू शकतात, एकादशीला त्यावरती कुंकुमार्चन जे आहे तर ते आपल्याला करायचं असतं. म्हणजे त्या श्रीयंत्रावरती आपल्याला विशिष्ट तिथीला अशा सेवा करायच्या असतात.
तरच हे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये काम करेल. नाहीतर श्रीयंत्र फक्त आपण घरामध्ये आणून ठेवलं, त्याची कुठलीच पूजा केली नाही, तर त्या श्रीयंत्रापासून आपल्याला कुठलाच फायदा मिळत नाही. त्यामुळे जर तुम्ही पूजा तुमच्याकडनं होणार असेल तर आवर्जून तुम्ही श्रीयंत्र जे आहेत ना ते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरी घेऊन या. यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कवड्या ज्या असतात ना 5 किंवा 7 कवड्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत. ज्या पांढऱ्या कलरच्या असतात, पिवळ्या कलरच्या, अशा 2 प्रकारच्या कवड्या असतात किंवा लालसर पण असतात. तर तुम्हाला पांढऱ्या कलरच्या 7 किंवा 5 कवड्या या घेऊन यायच्या आहे. तर पहा, कवड्यांची उत्पत्ती जी आहेत ना ती समुद्र मंथनातून झाली होती आणि माता लक्ष्मीसुद्धा समुद्र मंथनातूनच आलेल्या होत्या. यामुळे आपल्याला या दिवशी कवड्या आवर्जून आपल्या घरी आणायच्या आहे. नसतील तर, जर असतील तर त्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे. तर सेवा कशी करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. त्याचप्रमाणे या कवड्या आपल्या घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला या कवड्या कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहे. कारण पहा, तांदूळ हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. यामुळे तांदूळ हे आपल्याला खाली ठेवायचे आहे आणि त्यावरून या कवड्या ज्या आहेत ना त्या आपल्याला ठेवायच्या आहे. यानंतर पुढची वस्तू जी आहे ना ती म्हणजे कमळगट्टाची जी माळ असते ना, ती माळ तुम्हाला घेऊन यायची आहे. ही माळसुद्धा तुम्हाला कोणत्याही पूजेचे साहित्य जिथं असतं ना तिथून तुम्हाला भेटून जाईल. तिथून ही माळ तुम्ही घेऊन येऊ शकतात. कारण पहा, जेव्हा शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल किंवा पौर्णिमा, अमावस्या या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला कमळाचे फुलं जे आहेत ना ती अर्पण करायची असतात. पण कमळाची फुलं हे शक्यतो आपल्याला भेटत नाही. जसे की झेंडूचं फूल, हे फुलं आपल्याला लवकर भेटतात, पण कमळाचं फूल हे शक्यतो आपल्याला जास्त भेटत नाही. यामुळे काय करायचं आहे, जी कमळगट्टा जी माळ असते ना ती कमळाच्या बियांपासून बनलेली असते आणि त्यामध्ये बघा 40 पण मणी असतात, 30 मण्यांची पण असते, आय थिंक 51 मण्यांची पण असते आणि 108 मण्यांची पण ती माळ असते. तर तुम्हाला जी शक्य होईल ती आणायची आहे. पण जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्ही 108 मण्यांची आणाल. जेव्हा पण बघा तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो वगैरे असेल ना तर त्या फोटोला तुम्हाला ती माळ कायमस्वरूपी घालून ठेवायची आहे. अशा वेळी काय होतं की आपण 108 कमळाची फुलं त्या फोटोला किंवा त्या श्रीयंत्रावरती अर्पण केली, इतकं पुण्य आपल्याला भेटत असतं. यामुळे तुम्ही ती माळ तुमच्याकडे आवर्जून खरेदी करा. तर बघा, ती माळ तुमच्या घरामध्ये काही श्री स्वामी समर्थांचा तुम्ही म्हणजे जप करत असेल दररोज एक माळ, तर तुम्ही त्याने जपसुद्धा करू शकतात आणि पुन्हा ती माळ फोटोला किंवा तुम्ही श्रीयंत्रावरती सुद्धा घालू शकतात. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या घरातल्या सर्व अडचणी, संकट हे दूर करत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीसुद्धा स्थिर राहत असते. बऱ्याच वेळा आपण कष्ट मेहनत करत असतो, अशा वेळी आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी असते आणि नशिबाची साथ आपल्याला भेटली तर असं कोणतंच काम जे नसतं ते आपण पूर्ण करू शकत नाही किंवा त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकत नाही. अशा नशिबाची साथ असायला सुद्धा आपल्याला काही देवांची सेवा करायची असतात, काही उपाय करायचे असतात. म्हणूनच तुमच्या देवघरामध्ये या वस्तू, तुम्हाला सांगितलेल्या वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची आहे. नसेल तर वस्तूंची खरेदी करायची आहे. असेल तर तुम्हाला त्यांची विशेष तिथीला ज्या सेवा असतात ना त्या सेवा तुम्हाला त्यावरती करायच्या आहेत. यामुळे ज्या तुमच्या घरामध्ये वस्तू आहेत त्यामुळे तुम्हाला त्या वस्तूंपासून फायदा व्हायला सुरुवात होईल. म्हणून तुम्हाला सांगितलेल्या या वस्तू ज्या आहेत ना त्या तुमच्या देवघरामध्ये आणून ठेवायच्या आहे आणि त्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.